नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरीच बटर. तर असं सुंदर क्रीमी बटर बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काहीच नाही करायचं आहे. रोज जी घरच्या दुधावर साई येते ती आपली फ्रीझरमध्ये एका डब्यामध्ये अशा प्रकारे साठवून ठेवायची आहे. मग एक बऱ्यापैकी डबा भरला की त्यामध्ये 6 ते 7 चमचे आपण दही टाकून मस्त मिक्स करून फ्रीजच्या बाहेरच 10 ते 12 तास ठेवायचे. दही टाकल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. तर छान दही मिक्स करून आता हे मी बाहेर ठेवणार आहे. एक 10 ते 12 तासानंतर आपलं दही छान जमून येतं साईसोबत. मग त्यानंतर आपलं जे 2 पात्याचं मिक्सरचं भांडं असतं त्यामध्ये यातलं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि जे थंड पाणी घ्यायचं आहे, थोडंसं थंड पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि तुमचं बटर रेडी होणार आहे. तर मी आता हे मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे. थोडंसं विसळलं की तुम्हाला एक तो बटरचा गोळा छान तयार झालेला दिसेल बघा आता. आणि बस मग हे सर्व जे साई होती ती अशाच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायची आहे, फिरवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. आणि एका टोपात मी हे सर्व आता बाजूला काढणार आहे. मग त्यानंतर टोपातून आपण जे एकत्र बटर एका बाजूला गोळा आणि जे ताक येतं खाली ते आपण बाजूला काढून टाकणार आहोत. आणि मग हे जे बटर आहे हे 3 ते 4 वेळा थंड पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे नितळ पाणी निघेपर्यंत. आणि एकदा की नितळ पाणी निघालं की एखाद्या डब्यात भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पराठे सँडविच सोबत हे घरी बनलेलं हे बटर वापरू शकता, खाऊ शकता. तर अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.